हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपल्याला रेसिपी बघायची ती म्हणजे पावभाजी रेसिपी बघायची. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात भाज्या अशा घेतल्या आहेत मी. तर आपल्याला याला स्वच्छ असं पहिलं धुवून घ्यायचं आहे, नंतर कटिंग करायची. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मी बटाट्याचे आणि ह्या बीटरूटचे असे सालं काढून घेतले आहेत आणि गाजरचे पण सालं काढलेत. तर याला आपण आता धुवून घेऊ. तर मी तर स्वच्छ असं धुवून घेतलं, याला बघू शकता तुम्ही. आता याला आपण कटिंग करून घेऊ. मी शिमला मिरची तर बाजूला काढून ठेवली, आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे शिमला मिरची. तर आपल्याला याला कटिंग करून आपल्याला भाज्या बॉईल करून घ्यायच्या आहेत. तर मी इथं भाज्या पूर्ण कटिंग करून घेतल्या, तुम्ही बघू शकतात. आपण आता याला कुकरमध्ये घालू. तर यामध्ये आपल्याला एक चम्मच असं चम्मचभर असं एक मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. बस एवढं, असं एक ग्लास पुरतं असं पाणी घालायचं आपल्याला आणि 2-3 शिट्ट्या द्यायच्यात. कुकरला शिट्ट्या देऊन झाल्या आहेत, तुम्ही बघू शकतात. आता ही भाजी आपल्याला पूर्ण अशी मॅश करून घ्यायची आहे. खूप बॉईल असे झाले आहेत. तर मी इथं कढाईमध्ये काढून घेतली. तुमच्याजवळ मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने मॅश करू शकतात. माझ्याजवळ आता एक खलबत्ता आहे, मी यानेच करायला लागली या रोचण्यानेच. तर पूर्ण असं आपल्याला पूर्ण भाजी अशी मॅश करून घ्यायची. तर मी कांदा इथं एकदम बारीक चिरून घेतला आणि शिमला मिरची पण बारीक चिरून घेतली. तर कोथिंबीर पण घेतली मी. तर आपण आता या पावभाजीला फोडणी घालूत. तर इथं फोडणीसाठी मी थोडंसं बटर घेत आहे आणि आपल्याला थोडंसं तेल पण घालायचं आहे. तर मी इथं जिरा घेतला आहे, तो घालायचा आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आपल्याला. तर कांद्याला आपल्या हलका लाईट ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपल्याला चांगला असा तेलात तळसून घ्यायचा आहे. या कांद्यामध्ये मी हलकंसं मीठ घालणार आहे, त्यामुळे कांदा आपला लवकर तळसून येतो. तर कांदा आपला हलका लाईट ब्राऊन झाला आहे, त्यामध्ये मी शिमला मिर्च घालत आहे. त्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट घालायचं आहे, यामध्ये मिक्स करून घेऊ त्याला. तर यामध्ये मसाले घालूत आपण. हळद टाकली मी थोडीशी, 1 चम्मच एवढी. काश्मीरी लाल मिरची आहे इथं. त्यानंतर पावभाजी मसाला. याला आता मिक्स करून घेऊ चांगलं. त्यानंतर आपण जे भाजी बॉईल करून मॅश केली ती घालायची यामध्ये. त्यानंतर याला असं मिक्स चांगलं असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूत. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालूत यामध्ये. तर इथं भाजीला मी एक 5 ते 7 मिनिटासाठी कवर करून ठेवणार आहे. तर इथं आपण पावभाजीचे आपण आता पाव भाजून घेणार आहे. तर मी बटर घेतलं आहे थोडंसं. त्यानंतर कोथिंबीर घालायची. त्यानंतर भाजी आपल्याला थोडीशी घ्यायची यामध्ये. त्यानंतर असे पाव आपल्याला यामध्ये असे भाजून घ्यायचे. याला चांगलं आपल्याला पलट करून भाजायचं. तर इथं आपले पाव पण असे भाजून झाले आहेत. चला आपण आता प्लेट रेडी करू. तर इथं आपल्याला कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर लिंबू. त्यानंतर पाव. त्यानंतर आपली भाजी. तर आपली प्लेट रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकतात. खूप छान अशी, खूपच सुंदर दिसत आहे. तर एक आपल्याला घास दाखवते मी.
सो फायनली आपली रेसिपी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता ताटामध्ये खूप छान असं सजवलं पण आहे आणि एक नंबर अशी रेसिपी दिसत पण आहे. चवीला पण तशीच लागणार आहे. तर तुम्हाला पण आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी पण एकदा रेसिपी बनवून बघा. तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली ती. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.